सन्माननीय अभ्यंकर नियम 260च्या अंतर्गत आलेल्या प्रस्तावावर मी या ठिकाणी बोलणार आहे. सभापती महोदय, मुंबई महानगरपालिकेचा कारभार प्रशासनाच्या मार्फत जेव्हापासनं चालवला जातो आहे त्या कालावधीमध्ये काही घडलेले जे काही गैरव्यवहार आहेत आणि त्याच्यामध्ये शालेय शिक्षण विभागामध्ये जे काही प्रकार घडले त्या संदर्भात मी या ठिकाणी माझं मत मांडणार आहे. तर मुंबई शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये माध्यमिक शाळा आहेत. इथे माध्यमिक शाळांची अजिबात आवश्यकता नाही आणि माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळा सुरू करणं हे महानगरपालिकेच्या कर्तव्यामध्ये मोडत नाही. महानगरपालिकेची ही जबाबदारी नाही. असं असतानासुद्धा माध्यमिक शाळा मोठ्या प्रमाणामध्ये उघडल्या जात आहेत. त्या शाळा उघडायला हरकत नाही, पण त्याच्यामध्ये केवळ इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करून त्या शाळा चालू शकणार नाही. या शाळांना जोडून तिथे मुख्याध्यापकाचं पद लागतं, इतर आणखी पदं निर्माण करावी लागतात, प्रत्येक वर्गाला विषयाला शिक्षक द्यावे लागतात. अशा प्रकारची पदं निर्माण न करता केवळ माध्यमिक शाळा त्या ठिकाणी उघडण्यात आल्यात आणि फक्त शाळा आहेत त्या ठिकाणी मुख्याध्यापकही आहेत, परंतु मुख्याध्यापक हे इन्चार्ज आहेत. त्यांना मुख्याध्यापकाचं पद दिलं गेलेलं नाही आहे. मुख्याध्यापकाचं प्रमोशन ज्याला दिलं जात असतं तो प्रकार कुठलाही न घडता म्हणजे शाळा आहे त्या ठिकाणी काही शिक्षक आहेत आणि एकाच त्यापैकी शिक्षकाला हे एक प्रभारी मुख्याध्यापक म्हणून त्या ठिकाणी नियुक्त केलेले आहे. अशा प्रकारची अत्यंत चुकीची व्यवस्था ज्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता निर्माण होऊ शकणार नाही. जिथे मुख्याध्यापक परमनंट नाही त्या ठिकाणी त्या शिक्षणाच्या बाबतीत दुर्लक्ष हे निश्चित होईल. अशा प्रकारची स्थिती तिथे निर्माण झालेली आहे. दुसरं असं आहे की या ठिकाणी विषयानुरूप शिक्षक सुद्धा त्या शाळांमध्ये नाहीत. कुठेतरी ज्या ठिकाणी सरप्लस शिक्षक आहेत ते मराठी माध्यमाचे असतील, गुजराती माध्यमाचे असतील, असे जे शिक्षक अतिरिक्त आहेत त्या शिक्षकांना या माध्यमिक शाळांवर टाकण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे त्या माध्यमिक शाळांमध्ये तिथे काही शिक्षक आहेत, मुख्याध्यापकाच्या पदावर कोणतरी इन्चार्ज आहे, परंतु गुणवत्ता त्या ठिकाणी निर्माण होऊ शकत नाही, कारण विषयानुरूप क्वालिफाईड टीचर जे लागतात ते त्या ठिकाणी उपलब्ध नाहीत. दुसरं, बीट ऑफिसर्सची आणि मुख्याध्यापकाची पदं ही मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी रिक्त आहेत. यापूर्वी परिस्थिती अशी होती की जवळजवळ 150 बीट ऑफिसर्स त्या ठिकाणी काम करत होते. त्यामुळे शाळांची तपासणी होत होती, शाळांना व्हिजिट होत होती आणि गुणवत्ता राखण्याच्या दृष्टिकोनातून या अधिकाऱ्यांचा फार मोठा उपयोग त्या ठिकाणी होत होता. आज दुर्दैवाने बीट ऑफिसर्स आणि मुख्याध्यापक हे जे पदं आहेत हे पदं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त आहेत. त्याशिवाय वरिष्ठ वेतन श्रेणी आहे, निवड वेतन श्रेणी आहे, त्याला मंजुरी दिल्या जात नाही. यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहारसुद्धा होऊ शकतात आणि म्हणून वेळेवर 12 वर्ष झाल्यानंतर त्याला बरोबर वरिष्ठ वेतन श्रेणी मिळाली पाहिजे. त्याकरता कशाची प्रतीक्षा करण्याची गरज नाही. मुख्याध्यापकालाच हा जर अधिकार दिला तर ही फाईल ज्या पद्धतीने मुख्याध्यापकाकडून मग ते प्रशासकाकडे आणि त्यानंतर मग डेप्युटी ईओ अशी जी फिरते आहे, त्याच्याऐवजी मुख्याध्यापक हा जो ड्रॉईंग अँड डिस्बर्सिंग ऑफिसर आहे त्याला जर हा अधिकार दिला तर वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड वेतन श्रेणी 12 वर्षानंतर मिळणारी, ज्याला कधीच प्रमोशन मिळत नाही अशा प्रकारचा हा जो मुख्याध्यापक आहे त्यालाही कुठेतरी वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड वेतन श्रेणी मिळते, ती त्याला मिळायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने ह्या महानगरपालिकेला सूचना देण्याची आवश्यकता आहे. समायोजनाचा फार मोठ्या प्रमाणामध्ये घोळ महानगरपालिकेमध्ये आहे. अतिरिक्त झालेले शिक्षक सामावून घेण्याच्या दृष्टिकोनातून तातडीने निर्णय होणं आवश्यक आहे. ज्या ठिकाणी शिक्षकाची गरज नाही त्या ठिकाणी तिथे पाहिजेत 5 त्या ठिकाणी 10 लोक आहेत आणि ज्या ठिकाणी पाहिजेत 5 त्या ठिकाणी 2च शिक्षक आहेत. अशा प्रकारचं रॅशनलायझेशन हे केल्या जात नाही वेळीच आणि त्यामुळे समायोजनाचं काम हे वेळेवर होत नाही. बदल्या करण्याच्या बाबतीतसुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी, विशेषतः महिला ज्या आहेत त्या महिलांना त्यांच्या सोयीचं ठिकाण लक्षात घेऊन द्यायला पाहिजे. पती पत्नी एकत्रीकरणाचं सूत्र पाळलं गेलं पाहिजे, हे फारसं पाळलं जात नाही. तासिका तत्वावर या ठिकाणी खरं पाहिलं तर ह्या सर्व जागा ज्या आहेत महानगरपालिकेच्या ह्या परमनंट स्वरूपाच्या आहेत. या ठिकाणी परमनंट स्वरूपाचे शिक्षक नियुक्त होणं आवश्यक आहे. आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बेकारी आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये
एक हाक दिल्यानंतर 100 TET झालेले शिक्षक तुम्हाला उपलब्ध होऊ शकतील. अशा या अवस्थेमध्ये तासिका तत्वावर शिक्षक या ठिकाणी नियुक्त केलेले आहेत. आमचं म्हणणं आहे की ठीक आहे, तासिका तत्वावर तुम्ही जे नियुक्त केलेले आहेत हे सर्व शिक्षक पात्र आहेत. ते TET आहेत, ते BA BEd आहेत, BSc BEd आहेत. ज्या ज्या क्वालिफाईंग कंडिशन्स तुम्ही मागता आहात त्या पूर्ण करणारे हे सगळे लोक असताना यांना तासिका तत्वावर ठेवण्याचं काहीच प्रयोजन नाही. त्यांना कमीत कमी ठेवलं तासिका तत्वावर तर राज्य शासनाने यांचे दर वाढवलेले आहेत. तासाला 250 रुपये केलेले आहेत, हे फक्त 150 रुपये त्यांना देत आहेत. ते वाढवलेली रक्कम जर समजा दिली आणि पूर्ण 6 तास कामाचे त्यांचे जर मोजले तर कदाचित काहीतरी 30-एक हजारापर्यंत त्यांना पगार मिळू शकेल. पण ही व्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आणून तासिका तत्वावर शिक्षकांना नियुक्त न करता तिथे ह्या जागा परिपूर्ण निर्बाध अशा प्रकारच्या उपलब्ध असताना त्या ठिकाणी शिक्षकांच्या नियुक्त्या ह्या नियमित पदावर करण्याची आवश्यकता आहे. याच्याशिवाय 7व्या वेतन आयोगाची थकबाकी शिक्षकांची अजूनपर्यंत दिल्या गेलेली नाही अशी पण माझी माहिती आहे. 5 मे 2008 पूर्वी ज्यांची जाहिरात देऊन नियुक्ती केली होती, 5 मे 2008 जसं राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 1 नोव्हेंबर 2005च्या पूर्वी जे लागलेले आहेत, पण त्यांची जाहिरात त्याच्या आधीची होती आणि त्यांची नियुक्ती पण आधीची आहे, त्यांचा प्रश्न नाही आहे. पण ज्यांची जाहिरात आधी होती आणि 1 नोव्हेंबर 2005च्या नंतर त्यांची नियुक्ती झाली त्यांना राज्य शासनाने जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे. हेच सूत्र महानगरपालिकेच्या बाबतीत आहे. महानगरपालिकेने मात्र 1 नोव्हेंबर 2005च्या ऐवजी 5 मे 2008 ही तारीख OLPS म्हणजे जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या दृष्टिकोनातून ही तारीख निर्धारित केलेली आहे. त्यामुळे 5 मे 2008 पूर्वी ज्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत परंतु जाहिरात होती अशांना सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू होणं आवश्यक आहे. पण ते सुद्धा केल्या गेलेलं नाही. असे हे काही प्रशासकीय प्रश्न या प्रशासनाच्या कालावधीमध्ये निर्माण झालेले आहेत. त्याची पूर्तता होणं आवश्यक आहे. मला खात्री आहे की आजच्या या प्रस्तावाच्या निमित्ताने मी जे उपस्थित केलेले प्रश्न आहेत हे सगळे प्रशासकीय प्रश्न आहेत. या प्रशासकीय प्रश्नाच्या बाबतीत राज्य शासन हा निश्चितपणे महानगरपालिकेला सूचना देऊन यामध्ये जे काही प्रशासकीय अडथळे शिक्षकांच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवेमध्ये निर्माण होऊ पाहत आहेत ते दूर केले जातील असा मला विश्वास वाटतो आहे. सन्माननीय